दूध 10 जनावरे दूध देतात. दोन्ही टायमाचं मिळून 100 लिटर दूध संकलन. आणि तिला देतात की घरोघर वाटतात? नाही, घरोघर वाटण्याचं 45 रुपये रेट आहे. गाई सकाळी 6 वाजता मध्ये घेतल्या जातात गोठ्यात. त्याच्यानंतर पहिल्यांदा गोळी पेंट टाकून दूध काढले जाते. दूध काढल्यानंतर चारा टाकला जातो आणि 9 वाजेनंतर त्यांचं काम आटोपलं जातं. आपण आहोत चांदोड तालुका. चांदोड तालुका हा विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि नाशिकच्या पूर्वेला 50 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी एक गाव आहे गणूर. मुक्त संचार गायींचं पालन या ठिकाणी करतायत. तर त्यांच्या गोठ्यांची माहिती किंवा यशोगाथा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर प्रथम तर साहेबांची ओळख करून घेऊ. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा सर. माझं नाव वैभव बारकू शिंदे, मुक्काम पोस्ट गणूर, तालुका चांदोड, जिल्हा नाशिक. शिक्षण किती झालं सर आपलं? 12वी शिक्षण झालं. सर हा धंदा किती दिवसापासून करताय तुम्ही? हा धंदा जवळपास 4 वर्ष झाली. आता लहान मोठ्या गालवडी आणि गाई 22 जनावरे. 22 जनावरे. दूध किती देतं? दूध 10 जनावरे दूध देतात. आणि सकाळीच किती दूध निघतं आणि संध्याकाळी किती? दोन्ही टायमाचं मिळून 100 लिटर दूध संकलन. आणि तुम्ही याला डेअरीला देतात की घरोघर वाटतात? नाही, घरोघर वाटण्याचं काय रेट आहे आता? घरोघर वाटण्याचं 45 रुपये रेट आहे. ओके. आता हे 22 गायांचं नियोजन आहे. खाद्याचं नियोजन गोळी पेंट, ढेप आणि मुरघास, कोरडा चारा आणि मुरघास. बरं, यांना कसं टायमिंग कसं आहे बाबा? म्हणजे कसं देतो आपण? सकाळी काय, दुपारी काय, संध्याकाळी काय? मुक्त गोठ्यातून गाई सकाळी 6 वाजता मध्ये घेतल्या जातात गोठ्यात. बरं. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा गोळी पेंट टाकून दूध काढले जाते. दूध काढल्यानंतर चारा टाकला जातो आणि 9 वाजेनंतर त्यांचं काम आटोपलं जातं. घरीच करतात की लेबर आहे? नाही, घरीच करतो आम्ही 3 जण आहेत. 3 जण घरीच करतो. तुमचा हा जो गोठा आहे याला काय म्हणतात? मुक्त संचार गोठा. मुक्त संचार याचे काही फायदे आहे का? मुक्त संचार गोठ्याचे फायदे असे आहे की शेणाचा ताण कमी होतो, शेण भरण्याचा ताण कमी होतो, बरं. गायींना आजार पण कमी होतं. हा. आणि गाय वेळेवरती कोणती गाय हिटवा आली आहे आणि कशी आली हे मुक्त संचारमुळे लवकर कळून येतं. आणि प्रत्येक गायीमध्ये अर्धा पाऊण लिटर दूध प्लस मध्ये होतं बंदिस्त आणि मुक्त संचारमुळे. बरोबर. पहिल्यापासून मुक्त संचार आहे की आता मुक्त? नाही, 1 वर्ष बंदिस्त गोठा होता. 1 वर्ष बंदिस्त गोठ्यामध्ये डॉक्टर कायम यायचे. बर. जसा मुक्त संचार केला तसे डॉक्टरांची येणं जाणे कमी झाले आणि खर्च पण आपला वाचला. बरोबर. हे ज्या मी कालवडी बघतोय या घरच्याच आहेत का आपल्या? हो, या कालवडी घरच्याच आहेत. किती दिवसाच्या होय? या कालवडी 12-13 महिन्याच्या आहेत. घरचं ब्रीड आणि चांगलं ब्रीड तयार होतं. बाहेरून गाय आणून त्यात फसवणूक होती आपली. हे घरचं ब्रीड आपल्याला माहित असतं काय केलंय आपण आणि कसं केलंय. यांना आजारपणात कुठलाही आजारपण येत नाही. कोणत्या व्हरायटी? सगळे याच्या व्हरायटी. या गायीविषयी सांगा ना मला. ही गाय आता 6 महिन्याची गाभण आहे. कोणती? ही समोर देते किती? हो, तिचं दोन्ही टायमाचं 12 लिटर दूध चालू आहे. आपल्या घरचीच आहे का बाहेरून आणली होती? नाही, घरचीच कालवड आणली होती बाहेरून आणि ती घरी मग लागण करून घरीच ठेवली. किती वेताची आहे? ही 3ऱ्यांदा आहे आता. 3ऱ्यांदा आहे. किती दूध देते? ती जाणल्यानंतर 18-19 लिटर दूध देते. 18-19 लिटर. हिचं? ही छोटी आहे. हिचं दोन्ही टायमाचं 12 लिटर दूध आहे. 6-6 लिटर. 6-6 लिटर. आणि किती वेताची? ही 5व्या वेताची आता. 5 वेताची. तिकडे समोर ती पहिला रू कालवडी काकांजवळ. हो, पहिला रू. तिथे शरीर तर खूप मोठं दिसतंय. नाही, पहिला रू कालवडी ती 4 दाते आताशी. हो का? हो. ती दूध देते का? हो. किती दूध देते होती? 14 लिटर दूध आहे तिला आता सध्याला. बरं. आणि तिच्या त्या बाजूची ती पण तिचं 18-19 लिटर दूध आहे. तिला 2 महिने झाले जणू. वेलून 2 महिने झाले का? ही गाय 6व्या वेताची आहे. सध्याला हिचं दूध 18-19 लिटर दूध चालू आहे. 6व्या वेताची? 6व्या वेताची. कधी आणली सर आपण? ही गाय 2019 ला घेतली. कुठून घेतली होती? ही घरगुती गोठ्यावरूनच घेतली, कोटमगावरून. बरं. ही पण आता गाभण आहे. 9वा महिना लागलाय तिला. बरं. म्हणजे आता ती दूध देत नाही? ड्राय आता. कुठून घेतली होती? ही देणेवाडीवरून आणली, घरगुती गोठ्यावरूनच घेतली. बाजारात नाही घेतली आपण एक पण. गाय घेताना काय बघायला पाहिजे? जे आता कोणी जाणार आहे बाजारात, बाबा गाय घ्यायची मला, तर त्यांनी काय बघायला पाहिजे गायकडे? गाय घेताना गायची शरीर यष्टी बघितली पाहिजे, वासाची ठेवण बघितली पाहिजे आणि मेन विषय गाय घेताना एक काळजी घेतली पाहिजे. गाय घेताना शक्यतो पहिला रो किंवा 2ऱ्या वेताचीच गाय घेतली पाहिजे. वयस्कर गाय घेऊ नये कोणी पण. ओके. आणि दुधाची गॅरंटीचं कसं असतं? हे लोक दुधाची गॅरंटी सांगतात. दुधाची गॅरंटी कोणीच देत नाही. मार्केटमध्ये पण दुधाची गॅरंटी देत नाही. दुधाचा बेस हा आपल्या याच्यावरती असतो. आपण खाणं आणि कसं टाकतोय त्यावरती दुधाचं अवलंबून असतं. हे विकताना का बरं 20+ 25? नाही, ते सांगताना त्यांचं असतं. म्हणजे आपण व्यवहार करताना दुधावर करायचं नाही. गायची शरीर यष्टी पाहून आणि गायकडे पाहूनच व्यवहार करायचा. ओके. ह्या गायीच्या बाबतीत सांगा ना. ही गाय ड्राय आता सध्याला. तिला 8-9 लिटर दूध चालू आहे. 8-9 लिटर दूध देते? हो. ओके. आणि बाजारू किंमत किती हो? बाजारी किंमतीची सध्याला 70-80 हजार रुपये. 70 ते 80 हजार. या गायींचे असे रेट गगनाला का गेले? सर्वांचे दुधाचे भाव बरे आहेत आणि त्यात असा सर्वांचा मानच झालाय की प्रत्येकाला दूध व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे रेट वाढत चालले रेग्युलर. गायीचे रेट वाढत चालले. ओके. आता तुम्ही बंदिस्त गोठा आहे तुमचा आणि एक मुक्त संचार पण आहे, बरोबर? दोन्ही मध्ये बेनिफिट कोणता आहे? मुक्त संचारचा बेनिफिट जास्त आहे. मुक्त संचार. हो.
बरं, आता तुमच्या इकडे तर दुष्काळ आहे थोडक्यात. हो. तर चाऱ्याचं कसं करून ठेवलंय तुम्ही? चाऱ्याचं नियोजन दुष्काळ असल्यामुळे पूर्ण नियोजन आत्ताच अगोदरच करून ठेवलंय. बरं. कोरडा चाऱ्याचं पण नियोजन केलंय आणि मुरघास पण केलाय. कोरड्या चाऱ्यामध्ये काय देता हो तुम्ही? कोरड्या काय चारा केलंय? हं? कोरड्या चाऱ्यामध्ये काय चारा साठवलंय? टाकलं असं. कोरड्या चाऱ्यामध्ये आपलं मकाची कुट्टी आहे, बरं. सोयाबीनचं भूस आणि गवंड असतं, गव्हाचं भूस. बरं. हे तिन्हींचं मिक्स करून असतं. हे बाहेरून बोलवलंय की बनवलंय? नाही, बाहेरून बोलवलंय. बरं बरं. आणि मुरघासाचं कसं आहे? मुरघास पण यावर्षी बाहेरून दुष्काळ असल्यामुळे बाहेरूनच आणून मका आणून आणि घरी बनवलाय मुरघास. आता साधारणतः ह्या आपले 22 कालवडी आहेत, 22 जनावरे आहेत, तर यांना मुरघासाचं कसं नियोजन, म्हणजे तुमच्याकडे किती आहे आता मुरघास? सध्याला 40 टन मुरघास आहे आपल्याकडे. 40 टन मुरघास आहे. तेवढ्यात पाऊस पडेपर्यंत तो पुरणार आहे. ओके. हे जे शेड आहेत याच्यात तुमचा कोरडा चारा आहे का हा? हो, कोरड्या चाऱ्यासाठी बनवलंय ते शेड. किती चारा बसला असेल हो याच्यात? त्याच्यात तरी 15-20 टन चारा आहे त्याच्यात. हो. म्हणजे तो 40 टन मुरघास आणि याच्यातला कोरडा कोरडा चारा, चारा. हे दोन्ही मिळून तुमचा पाऊस पडेपर्यंत तोपर्यंत आपल्याला चाऱ्याचा अडचण येणार नाहीये. मित्रांनो, आपण साहेबांचा गोठा बघतोय. साहेबांच्या गोठ्यांमधील प्रत्येक जनावर किंवा त्यांच्यातील काही ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेत आहोत. बरं, ह्याचा भाकड काल किती असतो यांचा? भाकड काळ यांचा 2 महिने. 2 महिने जातो. 7व्या महिन्यात ड्राय करायची, 8वा आणि 9वा महिना 2 महिने सोडायची आणि परत रेग्युलर चालू होती. यांना आपण ज्यावेळेस सिमन्स भरतो त्यावेळेस काही काळजी घेतो का? हो, सिमेंट भरताना आपण ब्रीडिंग वर काम करतो, त्यामुळे सिमेंट टाकताना डॉक्टरांकडून चांगलं सिमेंट टाकतो. कोणतं ABS वगैरे? ABS आहे, ज्युपिटर हे डेन्मार्क आहे. हां. चांगले सिमेंट टाकलेत त्या कालवडी आपल्याला घरी ठेवायला सांभाळायला परवडतात. बरं बरं. आणि हे नवीन तरुण काही येणार आहेत धंद्यामध्ये, तर त्याच्याबद्दल काय सांगशाल साहेब? त्यांनी नवीन तरुणांनी करावा, काही प्रॉब्लेम नाही. हां. नाही, काय धंदा कसा आहे बाबा, त्यांच्या माहितीसाठी सांगा ना थोडक्यात. चांगला आहे धंदा. केला तर फक्त स्वतः करावा, मजुरांच्या आणि लेबरच्या भरोश्यावरती नाही होत. स्वतः केलं तर काय अडचण नाही. ओके. तर साहेब, तुम्ही आम्हाला तुमच्या गोट्याची संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. तुमचे चॅनलचे जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकडून खूप खूप आभार की मोलाची माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू. ओके.